मित्रांनो, रेडमीने आपला नवीन फोन नुकताच लॉन्च केलाय. खरं तर रेडमीची नोट 15 सिरीज ही आधीपासून बऱ्यापैकी फेमस आहे. त्यात त्याचा नोट 15 SE हा 5G फोन लॉन्च करण्यात आलाय. आजपासूनच म्हणजे 7 एप्रिल पासून याची विक्री सुरू होतीये. या फोनमध्ये नेमकं काय काय दिलंय, त्याचं डिझाईन कसं आहे, किंमत किती आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा फोन खरंच व्हॅल्यू फॉर मनी आहे का, हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण याच प्राइस रेंजमधले बाकी फोनही मी तुम्हाला सांगणार आहे जे रेडमीपेक्षा चांगले ऑप्शन्स ठरू शकतात. बाकी व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मी सुदेश आणि तुम्ही पाहताय टेक भारी. सगळ्यात आधी तर फोनचा लुक बघूया. नोट 15 SE म्हणजे स्पेशल एडिशन असं ते नाव आहे आणि फोनचा लुक बघितला तर ते सूटही होतंय. 3 कलर ऑप्शन्स येतात: क्रिम्सन रेड, फ्रॉस्टेड व्हाईट आणि कार्बन ब्लॅक. या तिन्हीपैकी सगळ्यात जास्त अपीलिंग वाटणारा कलर म्हणजे क्रिम्सन रेड. विगन लेदर असणारं बॅक पॅनल दिलाय, सोबत गोल्डन कलरची मिड फ्रेम दिली आहे आणि हे कॉम्बिनेशन दिसायला खूपच प्रीमियम दिसतंय. विगन लेदर हे फक्त रेड कलरला दिलंय, त्यामुळे त्या मॉडेलची थिकनेस ही जास्त आहे. 7.8 mm एवढा जाड हा फोन आहे. वजन 182 ग्रॅम आहे. बाकी दोन कलर ऑप्शन्स हे 7.4 mm जाड आहेत आणि 178 ग्रॅम वजनाचे आहेत. बाकी वेट डिस्ट्रीब्युशन चांगलं आहे, त्यामुळे इन हँड फील एकदम चांगला येतो. मिलिटरी ग्रेड सर्टिफिकेशन आहे, मात्र IP रेटिंग थोडं कमी आहे. IP65 आणि 66 रेटिंग मिळते, किमान 68 तरी हवी होती. डिस्प्लेचं म्हणाल तर त्या बाबतीत तक्रार नाही. कर्व्ड AMOLED डिस्प्ले मिळतोय. 120 हर्ट्सचा रिफ्रेश रेट आहे. 240 हर्ट्सचा टच सॅम्पलिंग रेट आहे. 3200 निट्सची पीक ब्राईटनेस मिळते. सो बाहेर आउटडोअरलाही तुम्ही आरामात हा फोन वापरू शकता. आता फोनचं इंजिन बघूया. Qualcomm Snapdragon 6 Gen 3 प्रोसेसर मिळतो. डिसेंट असा प्रोसेसर आहे. या प्राइस पॉईंटच्या मानाने चांगलाच म्हणता येईल. साधारणपणे 6 लाखांच्या वर याचा अंतुतू स्कोअर जातो. सो रेग्युलर यूजमध्ये कोणताही प्रॉब्लेम येत नाही, पण हेवी गेमिंग आणि खूप सारं मल्टीटास्किंग नाही करता येणार. LPDDR4X रॅम मिळते. UFS 2.2 स्टोरेज मिळतं. सॉफ्टवेअरच्या बाबतीत बोलायचं झालं तर Android 15 वर आधारित Xiaomi HyperOS 2 मिळते. बऱ्यापैकी ब्लोटवेअर्स येतात, पण अनइन्स्टॉल करता येतील. Xiaomiने 4 वर्षांचे मेजर अपडेट्स आणि 5 वर्षांचे सिक्युरिटी पॅचेस प्रॉमिस केलेत. सो एक जनरेशन जुनं Android मिळत असलं तरी प्रॉब्लेम नाहीये. बाकी AI फीचर्स येतात. सर्कल टू सर्च, AI इरेज, AI ब्युटिफाय असे फीचर्स यात दिलेत. कॅमेराच्या बाबतीत बोलायचं झालं तर 50 मेगापिक्सेलचा मेन कॅमेरा मिळतो. स्टँडर्ड नोट 15 मध्ये खरं तर 108 मेगापिक्सेलचा कॅमेरा आहे. SE व्हर्जनमध्ये हा लहान केलाय. सोबतच अल्ट्रावाईड ऐवजी 2 मेगापिक्सेलचा डेप्थ सेन्सर दिलाय. सेल्फी कॅमेरा 20 मेगापिक्सेलचा आहे. कॅमेरा परफॉर्मन्स अगदी खास असा नाहीये, डिसेंट आहे. लो लाईट फोटोमध्ये जास्त नॉईज दाखवतो. व्हिडिओचं म्हणाल तर 4K सपोर्ट आहे, पण इलेक्ट्रॉनिक स्टेबिलायझेशन नसल्यामुळे त्याचा जास्त फायदा होत नाही. बॅटरीचं म्हणाल तर 5800 mAh सिलिकॉन कार्बन बॅटरी मिळते आणि 45 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट होतं. डिसेंटच आहे, पण बेस्ट पार्ट हा आहे की चार्जर बॉक्समध्येच मिळतो. 20% ते 100% चार्जिंग साधारण तासाभरात होतं आणि नॉर्मल यूजमध्ये बॅटरी दिवसभर टिकू शकते. बाकी इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर, डॉल्बी ॲटमॉसचे स्टिरिओ स्पीकर्स, IR ब्लास्टर असे फीचर्स मिळतात. स्पीकर्सना 300% ऑडिओ बूस्ट दिलाय आणि IR ब्लास्टर असल्यामुळे तुम्ही या फोनचा वापर रिमोट म्हणूनही करू शकता. आता येऊया किमतीकडे. 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरियंटची किंमत 20,000 रुपये आहे. 8GB रॅम आणि 128GB स्टोरेजची किंमत 22,000 रुपये आहे. तर 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरियंटची किंमत 23,000 रुपये आहे. सध्या लॉन्च ऑफरमध्ये ठराविक बँकांच्या कार्डवर 1 ते 2,000 रुपये डिस्काउंट मिळतोय आणि ऑनेस्टली सांगायचं तर या प्राइस पॉईंटला म्हणजे डिस्काउंट नंतरही हे स्टोरेज नाही परवडत. तरी एक गोष्ट चांगली आहे की सिम कार्ड ट्रे हायब्रिड दिलाय, म्हणजे तुम्ही जर एक सिम कार्ड वापरलं तर दुसऱ्या स्लॉटमध्ये मेमरी कार्ड टाकून फोनचं स्टोरेज वाढवू शकता. पण तरीही जसे फीचर्स, प्रोसेसर आणि कॅमेरा या फोनमध्ये दिलाय, त्या बदल्यात फोनची किंमत जस्टिफाय होतच नाही. मग आता हा फोन घ्यायचा की इग्नोर करायचा, याचं उत्तर खरं तर तुमच्या आवडीवर आहे. आधी आपण 20,000च्या रेंजमधले बाकी ऑप्शन्स काय आहेत ते बघूया. यातला पहिला ऑप्शन आहे CMF फोन 2 Pro. यात क्लीन UI मिळतं, तगडा प्रोसेसर मिळतो, टेलिफोटो लेन्सचा कॅमेरा मिळतो आणि 8GB रॅम मिळते. दुसरा ऑप्शन आहे ओप्पोचा K13. 7000 mAh बॅटरी मिळते, 80 वॉटचं फास्ट चार्जिंग आहे आणि 8GB रॅम आहे. असं सगळं पॅकेज मिळतं. प्रोसेसरही रेडमीच्या फोनपेक्षा थोडा चांगलाच मिळतो. तिसरा ऑप्शन आहे मोटोचा Edge 60 फ्युजन. मोटोच्या या फोनला IP68 रेटिंग मिळते, क्लीन UI मिळतं आणि 8GB रॅम मिळते. तुम्हाला जर सॅमसंगचे फोन आवडत असतील तर सॅमसंगचा A35 हा पण ह्या बजेटमध्ये तुम्हाला आरामात मिळून जाईल. 8GB रॅम मिळेल, 5000 mAh बॅटरी मिळेल, 50 मेगापिक्सेलचा मेन कॅमेरा मिळेल आणि भरपूर OS आणि सिक्युरिटी अपडेट्स मिळतील. रिअलमीचा नार्झो 80 Pro हा पण एक चांगला ऑप्शन आहे. 20,000च्या बजेटमध्ये 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज यात तुम्हाला मिळतं. बाकी यात मोठी बॅटरी, फास्ट चार्जिंग आणि 50 मेगापिक्सेलचा कॅमेरा असे फीचर्स पण मिळतात.
आणि तुम्हाला गेमिंगसाठी बजेट फोन हवा असेल तर पोकोचा X7 हा एक चांगला ऑप्शन आहे. 20,000 रुपयांमध्ये स्टायलिश दिसणारा आणि तगड्या प्रोसेसरचा फोन मिळतोय आणि यातही तुम्हाला 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज मिळतंय. सो हे सगळे ऑप्शन पाहिले तर त्यापुढे रेडमीचा नवीन फोन अजिबातच टिकत नाही. त्यामुळे तुमच्या आवडीनुसार आणि गरजेनुसार तुम्हाला हवा तो फोन तुम्ही निवडू शकता. बाकी सध्याच्या स्मार्टफोनच्या वाढत्या किमतींबद्दल तुम्हाला काय वाटतंय आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि टेकभारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.